नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देश सर आवडत्या चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बेस्ट वाहक कंडक्टर ज्या जागा सुटल्या मुंबईच्या त्याच्यासाठी जर फॉर्म भरला असेल, व्यवस्थितरित्या अचूकरित्या जर फॉर्म सबमिट केला असेल तर हा व्हिडिओ मोजून 5-7 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा. मित्रांनो, जेवढे काही 4-5 दिवसापासून सारखे विद्यार्थ्यांचे कॉल SMS येतात टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी, सारखे मित्रांचे विद्यार्थ्यांचे कॉल आहेत, त्याच्यामधून एक समजते जे काही 20-22 हजार फॉर्म आलेले आहेत. आता खरं तर कन्फर्म आकडा माहित नाही, मात्र तो शेवटचा 11:30 पर्यंतचा जो जर स्क्रीनशॉट पाहिला तर एक 22-23 हजार 23-1 हजाराच्या आसपास फॉर्म आहेत. आता विषय काय होणार आहे, त्यातले 3-4 हजार फॉर्म आहेत, काही चलनच शेवटपर्यंत झालं नाही सबमिट. त्यानंतर काही जण पेपरला अब्सेंट राहणार आहे, बरेच जण पेपरला पण अब्सेंट राहू शकतात. आता विषय असा आहे मित्रांनो, सगळं खरं आहे, मात्र जो पेपर होणार आहे आपला TCSचा, कारण मला बऱ्याच गोष्टी कळल्या का मला स्वतःहून विद्यार्थ्यांनी सांगितलं का सर मी या ठिकाणी ड्रायव्हिंग ट्रान्सपोर्टवरती ड्रायव्हिंग करतोय, सर मी ऑलरेडी बेस्ट मध्ये टेम्पररी काम करतोय, सर मी बेस्ट मध्ये ऑलरेडी कंडक्टर आहे. आता कालच आमच्याकडे एका 42 वर्षाच्या एका काकांचं म्हणण्यापेक्षा सरांचं ऍडमिशन झालं. अलक्षम 42 वर्ष आहे त्यांचं वय, अलक्षमध्ये त्यांनी पण ऍडमिशन घेतलं. आता विषय काय झाला मित्रांनो, आपण जी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली ही TCS नुसार आहे आणि त्याच्यात हार्ड क्वेश्चन असणार, कारण TCS येते. TCS काय तुम्हाला असं विचारत नाही बदक शब्द कसा लिहिला जाईल, असं 1+1 कसं वगैरे वगैरे असं नसतं अलक्षमध्ये. मग माझं काय म्हणणं होतं का आपण ती जी टेस्ट सिरीज लॉन्च केली ही TCS नुसार लॉन्च केलेली. मग मला तुम्हाला एक सांगायचं का ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा अभ्यास ठीक, आता काल आपण डेमो टेस्ट घेतली, त्या डेमो टेस्टला आपल्याकडे 29 वरती 4 मुलं होते, एक नाही 29 मार्क असणार एक मुलगा होता, 28-27 असे मार्क आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, फायनल पर्यंत जर तुम्ही फॉर्म भरला ना, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे, खूप महत्वाचा आहे. तुम्हाला वाटतं ही बडबड काय आहे, बडबड नाही, महत्वाचा व्हिडिओ आहे. ज्या ज्या कंडक्टरांनी फॉर्म भरला त्यांनी लक्षात ठेवा, तुम्हाला जर कंडक्टर व्हायचं असेल तर 30 पैकी जर पेपर झाला तर 23, 24, 22 मार्क तुम्हाला मिळावं लागणार आहे, आणि 40 पैकी जर पेपर झाला तुमचा तर 32-33 मार्क मिळावं लागणार आहे. अगोदर वाटलं होतं मला का बॉ कट ऑफ लय हाय जाईल, मात्र कट ऑफ इतकाही हाय जायचं नाही जास्त, कारण का लक्षात ठेवा या ठिकाणी अशा बरेच उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे, अशा की ज्या उमेदवारांचा आणि स्पर्धा परीक्षेचा, कॉम्प्युटरचा, ऑनलाईन एक्झामचा, टेस्ट सिरीजचा, पुस्तकाचा काहीच संबंध नाही, फक्त बिल्ला होता, ऑलरेडी 10 वर्षापासून कुठेतरी काम करतोय, फॉर्म सुटलेत, फॉर्म भरून दिलेत. आतापर्यंत ऑफलाईन होती, कागदावर लिहायचं होतं, कागदावर खुणा करायच्या होत्या, आता ऑनलाईन आले, TCS कडे आले, पॅटर्न बदललाय, प्रश्नांचा दर्जा बदललाय, प्रश्नांची लेवल बदलली. पूर्वी सिंपल होतं, दादर स्टेशनहून कुठं जायचं काय वगैरे साधं स्टेशन विचारलं जायचं, नॉर्मल गोष्टी विचार जायच्या, आता असं नाही लक्षामध्ये. त्यामुळं आता TCSने ते घेतलेले, आणि ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क पडतील तेवढे विद्यार्थी वरती घेणार आहे. दुसरी गोष्ट, कॅटेगरी वाईज कट ऑफ लावला जाणार आहे. आता जरी त्यांनी मुलींना जागा दिल्या नसल्या, मुलींनी फॉर्म भरलेत म्हणजे मुलींचा पण विचार त्या ठिकाणी कट कॅटेगरीमध्ये करणार आहे. सपोज विजयला 20 जागा आहे तर त्याच्या 10 जागा त्या मुलींसाठी देतील, 10 जागा त्या मुलांसाठी ठेवतील. अशा पद्धतीने ओपनला बऱ्याच जागा 164-150 जागा एकट्या ओपनला आहे, मग त्याच्यातल्या ओपनच्या काही महिला राहतील, ओपनचे काही पुरुष राहतील, असं करतील. पण हे सगळं ठीक आहे, हे त्यांच्या लेवलला ते करतील. पण सगळ्यात महत्वाचं आपल्याला जर त्याच्यात सिलेक्ट व्हायचं असेल, दादांनो लक्षात ठेवा, खूप महत्वाची नोकरी आहे, लक्षात ठेवा, अतिशय महत्वाची नोकरी. 36,000 रुपये पगार आहे. 36,000 पगाराची मुंबईमध्ये एवढ्या सोप्या सरळ साध्या 30 मार्काच्या पेपरवर सिंगल मध्ये एवढा कोणतीच नोकरी भेटू शकत नाही तुम्हाला. क्लर्कला 36,000 पेमेंट नसतं स्टार्ट झाल्या अलग लक्षामध्ये. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला करायचंय काय, तुम्ही आता अभ्यास करायला सुरुवात करा. टेस्ट सिरीज म्हणजे डायरेक्टली अभ्यास नसतो, टेस्ट सिरीज म्हणजे तुमचा सराव असतो. आता बरेच विद्यार्थी असे आहेत, माझ्याकडे टेस्ट घेतलेले, काल एका डायरेक्ट फोन केला मला, म्हणला सर हे अभ्यास बिभ्यास पुस्तक काहीच माहित नाही, तुमची जाहिरात इन्स्टाला पाहिली मी आणि तुम्हाला डायरेक्ट मेसेज केलाय आणि टेस्ट काय आहे ते जॉईन केले मला सांगा. तरी त्यांना मला वाटतं काहीतरी 11 का 12 मार्क काहीतरी आपल्या ऑनलाईन टेस्टला पडले. त्यांना खूप छान वाटलं, ते म्हणले हे भारी, म्हणला भारी नाही, हे सेम असंच आपलं तिथं असणार आहे पेपरला. आणि जर तुम्ही लॅपटॉपवर जर पेपर सोडवला आपला टेस्ट सिरीज तर एकदम बेस्ट आहे. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला टेस्ट सिरीज संदर्भात थोडक्यात माहिती देतो. ज्या विद्यार्थ्यांना आपली टेस्ट सिरीज जॉईन करायची, खाली माझा नंबर दिसतोय, त्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या. समोर जे बॅनर दिसतंय त्या बॅनर मध्ये मी सगळी माहिती दिलेली, वैशिष्ट्य वगैरे पूर्ण दिलेले, सगळी पूर्ण टेस्ट ही TCSच्या पॅटर्नवर आधारित असणार आहे. काल डेमो पेपर झाला, बऱ्याच विद्यार्थ्यांनी डेमो पेपर सोडवला, खूप चांगल्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या आल्या प्रश्नाबाबत. आज पण आपला पेपर असणार आहे, चालू घडामोडीच्या प्रश्नांचा रोज समावेश असणार आहे. आजपासून आपली बॅच या ठिकाणी चालू होते. ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी ही टेस्ट सिरीज लगेच जॉईन करा. खाली स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती जाऊन लगेच संपर्क करा आणि टेस्ट सिरीज जॉईन करा. फक्त 100 रुपये फी. आता बरेच जण म्हणतील सर आमचा तर काहीच अभ्यास नाही, आम्ही जॉईन करून काय करू. ज्यांचा खरंच काहीच अभ्यास नाही त्यांनी जॉईन करा. का
ज्यांना ऑनलाईन माहित नाही, कधी स्पर्धा परीक्षा दिली नाही, ड्रायव्हिंग लाईन मध्ये आहे किंवा ऑलरेडी किन्नर म्हणून कंडक्टर म्हणून काम करताय, मात्र स्पर्धा परीक्षेचं काही माहित नाही, त्या विद्यार्थ्यांनी नक्की जॉईन करा. का? कारण का तुम्हाला फायनल डायरेक्ट इथून डायरेक्ट हॉल तिकीट यायचे, डायरेक्ट पेपरला जायचे, ती जाऊन गडबड व्हायला नको. म्हणून एवढं तरी समजेल का परीक्षा कशी असती, पेपर कसे असतात. आणि या टेस्ट सिरीज मधलं मित्रांनो सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही पेपर सबमिट केलं, फक्त लॉग आउट करायचं नाही, पेपर लॉग आउट कधीच करायचं नाही. पेपर सबमिट केल्यानंतर तुम्हाला लगेच समजणार तुम्हाला मार्क्स किती मिळालेले आहेत, तुम्ही किती नंबरला आहात, तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत, तुमचं काय चुकलंय, काय बरोबर आले. आणि चुकलेल्या प्रश्नांचं परत तुम्हाला खाली तिथं काही प्रश्नांचं स्पष्टीकरण पण असतं. अंकगणितीच्या 10 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण असणार आहे, इंग्लिशच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण असणार आहे. ही जी टेस्ट सिरीज आहे अतिशय महत्वाची टेस्ट सिरीज आहे, तुम्ही नक्की जॉईन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी खूप महत्वाची टेस्ट सिरीज असणार आहे. ज्यांना ह्या टेस्ट सिरीजला ऍडमिशन घ्यायचं, प्रवेश घ्यायचा आहे आणि आपल्याला सराव करायचा आहे, आपण कुठपर्यंत आहे, आपल्याला किती मार्क मिळणं गरजेचं आहे, तर त्यांनी इथं पण नंबर आहे स्क्रीनवरती, पण तुम्हाला त्याच्या खाली पण नंबर दिसतोय, त्या ठिकाणी जाऊन डायरेक्टली मला मेसेज करा. ओके, व्हॉट्सअपला मेसेज करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपला नंबर दिलेला आहे, सगळी पद्धत सांगितलेली आहे, कशा पद्धतीने जॉईन करते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आता कंडक्टर होणं सोपं आहे, तेवढंच अवघड आहे. आता बरेच जण म्हणतात खूप कमी, मी काल एका कोणत्या मास्तरचा व्हिडिओ पाहिला, खूप कमी स्पर्धा आहे, खूप कमी स्पर्धा आहे. ऐका, खूप कमी स्पर्धा, हे जे ऐकता तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका. कारण का स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे, पोलीस भरतीची तयारी करणारे, सरळ सेवेची तयारी करणारे सुद्धा असे काही विद्यार्थी तर त्यांनी तिथं फॉर्म भरले. मला सांगा, काल माझ्या टेस्टला एका विद्यार्थ्याला 29 मार्क पडले. एवढा अवघड पेपर असतो म्हणजे त्याचा अभ्यास चांगला आहे. 28 मार्क पडले, 27 पडले, 25 पडले, 24 पडले, म्हणजे त्यांचा अभ्यास आहे म्हणून ते मार्क्स मिळालेत ना त्यांना. तसं मिळू शकतात का? नाही मिळू शकत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा बाबांनो, अभ्यास करा, प्रॉपर अभ्यासाकडे फोकस करा. कारण का मेरिट एवढे खाली येणार नाही. का येणार नाही? कारण का तुम्हाला पुढे मुलाखत नाही, स्किल टेस्ट नाही. जर पुढे जर स्किल टेस्ट असते, पुढे जर मुलाखत असते, अजून काही टप्पे जर असते, तर तुमचं मेरिट हे 15, 17, 18 मार्कावर लागलं असतं. परंतु पुढे काहीच नाही, डायरेक्ट ह्या मार्कावर तुम्हाला सिलेक्ट करायचे म्हटल्यानंतर साहजिक आहे कट ऑफ या ठिकाणी काय होणार आहे, वाढणार आहे. त्यात कुठल्याच प्रकारची काही शंका नाही. अभ्यासक्रमाचं मी सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे लक्षामध्ये, सामान्य अंकगणित वगैरे सगळं टोटल अभ्यासक्रम दिलेले आहेत. ते सगळे व्हिडिओ युट्यूबला आहेत, पाहून घ्या, काहीच अडचण नाही. फक्त आता एक, बरेच जण वारंवार पुस्तकाबद्दल विचारत असतात, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी हे जे बुकवर स्क्रीनवरती जे बुक दिसते अतिशय महत्वाचं आहे. महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेले पुस्तक आहे, मुंबई बेस्ट वाहक म्हणून. मित्रांनो हे मुंबईमधील दादर या ठिकाणी हे पुस्तक भेटेल आणि पुण्यामधील एबीसी चौकात, आप्पा बळवंत चौकामध्ये हे पुस्तक तुम्हाला भेटेल. बाकीच्या ठिकाणी महाराष्ट्रात ते अवेलेबल नाही. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन ते बुक करू शकता किंवा एक 5-10 दिवसामध्ये मी तुम्हाला ते माझ्याकडून जर पाठवायला मला शक्य झालं, मी त्या प्रकाशकांशी बोलून मी सांगतो. अतिशय सुंदर असं पुस्तक आहे. याच्यामध्ये त्यांनी MSRTचे काही पेपर दिलेत, तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न येतील ते दिलेले. त्याचबरोबर TCS काही झालेले पाठीमागचे पेपर दिलेले. 40 प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह असणार मित्रांनो. 2011 ते 2026 पर्यंत BMC मध्ये जेवढं काय झाले त्यातले काही महत्वाचे प्रश्न टाकलेले आहेत. त्याचबरोबर BMC भरतीतले, त्याचबरोबर काही तांत्रिक प्रश्न असतील, बेस्ट बसचे जर काही तांत्रिक प्रश्न, त्याचा सुद्धा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे. ज्या ज्या हे बुक खरेदी करायचे तुम्ही ते सर्वजण हे बुक खरेदी करू शकता. अतिशय महत्वाचे, त्याच्यावरती नंबर पण दिसतोय 9022 9028 96 75 47 आणि 78 88 00 55 या नंबरला पण तुम्ही कॉल करून ते पुस्तक मागवू शकता. मात्र मुंबई आणि पुण्यामध्ये हे पुस्तक अवेलेबल आहे, त्या विद्यार्थ्यांना फोन करण्याची आवश्यक नाही. पुण्यामध्ये, पुणे शहरात ते सगळीकडे अवेलेबल आहे एबीसी चौकात, आणि मुंबईमध्ये दादरला असेल, घाटकोपरला असेल, नवी मुंबई, नेरुळ या ठिकाणी ते पुस्तक अवेलेबल आहे, त्या ठिकाणी पण तुम्ही घेऊ शकता. ओके, अशा पद्धतीने आपण याची माहिती पाहिलेली. त्यामुळे तुम्हाला खूप संधी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय त्यांना खूप संधी आहे बेस्ट मध्ये सिलेक्ट होण्याची. मात्र त्या संधीचं तुम्हाला जर सोनं करायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. आणि तो अभ्यास कसा असणार आहे, तुम्हाला एक दिशादर्शक अभ्यास करावा लागणार आहे. आणि लक्षात ठेवा, TCS पेपर घेते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणते कसे पण प्रश्न पडू शकतात. लक्षामध्ये असं नाही, TCS एक पॅटर्न असतो. मात्र पॅटर्न जरी असला तरी पण TCSचं सांगता येत नाही का कशा पद्धतीने TCS प्रश्न काढते किंवा कशा पद्धतीने TCS त्याच्यावरती प्रश्नांचा भर देते. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती असेल का ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी लगेच टेस्ट सिरीजला ऍडमिशन करून घ्या आणि आपला प्रवेश आजच निश्चित करा. कारण आजपासून आपली टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू होते. TCSचं म्हणजे मी सांगत नाही का माझ्या टेस्टला ऍडमिशन घेतलं मी तुमचं सिलेक्शन होईल किंवा माझ्या टेस्टला जे प्रश्न आहेत तेच तुमचे येतील, असं पण मी सांगत नाही. मात्र एक बाकी मी नक्की सांगेल तुम्हाला का टेस्ट सिरीजचा एक फायदा तुम्हाला होईल का परीक्षेला गेल्यानंतर तुम्हाला निदान एवढं तरी समजेल का प्रश्न कसे येतात आणि आपल्याला ते प्रश्न कसे सोडवायचे असतात, सेव्ह अँड नेक्स्ट कसं करायचं असतं, सबमिट कसं करायचं असतं, पुढचा प्रश्न कसा ओपन करायचा, मागचा प्रश्न कसा ओपन करायचा, जर आपल्याला मधलाच प्रश्न सोडून दुसरा प्रश्न घ्यायचा तर ते कसं करायचं, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या त्या टेस्ट सिरीज मध्ये समजणार आहे. तर पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजला ऍडमिशन घ्यायचंय, आपले जो बॅनर तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतोय त्या बॅनरवरती
नंबर आहे माझा खाली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि त्या ठिकाणी सुद्धा माझा नंबर आहे सगळं, तिथं लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही आपलं प्रवेश आजच निश्चित करू शकता. आपल्याकडे एकदम 2-4 तास वेळ आहे. मात्र असं काही नाही, तुम्ही अजून 4 दिवसांनी, 5 दिवसांनी, 2 दिवसांनी केव्हा पण प्रवेश तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्ही करू शकता, हरकत नाही. ओके, भेटू मित्रांनो परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.